टीव्ही सत्यमेव व्रतम। स्वातंत्र्य दिनी न्याय मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची लाथ हा स्वातंत्र्याचा अपमान नव्हे तर काय। देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असताना जालन्यात मात्र लोकशाहीचा गळा घोटणारी आणि जनतेच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी घटना घडली। स्वातंत्र्य दिनीच न्यायाची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्या पोलीस अधिकाऱ्यानं लाथ घालून अपमानित केले। या प्रकरणात जनतेत संताप उसळला असून हा कोणत्या लोकशाहीचा आदर्श असा जळजळीत प्रश्न उभा राहिलाय। घडलेलं असं आहे की पालकमंत्री पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर असताना एका उपोषणकर्त्या कुटुंबानं त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। अन्यायाविरोधात आवाज उठवायचा इतपत धैर्य दाखवलं तर पोलिसांनी त्याला अडवलं, ताब्यात घेतलं आणि खेचून नेले। इतक्यावर थांबले नाही तर पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी आंदोलकाच्या कमरेत लाथ रुतवली। स्वातंत्र्य दिनासारख्या पवित्र दिवशी घडलेली ही कृती म्हणजे लोकशाहीवर काळं पाणी फेकल्यासारखं आहे। जनतेच्या न्यायाच्या लढाईला पाठिंबा देण्याऐवजी प्रशासनानं आंदोलकांना गुन्हेगारांप्रमाणे वागवणं हे ग्रामीण शहरी जनतेच्या मनाला खोलवर भिडलं आहे। जनतेचा आवाज दाबण्यासाठी लाठी रक्त सांडवलं, त्याच भूमीत आज न्याय मागणाऱ्यांच्या कमरेवर लाथ घालणारे अधिकारी पोचले जातात। हीच का लोकशाहीची खरी प्रतिमा असा सवाल लोक करत आहेत। ग्रामीण भागात या घटनेबद्दल प्रचंड रोष असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे।